तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता आम्ही नवजोद वडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन रे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची। कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। सद्गुरुदास बाबाजी, सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरु ज्ञानेश्वर। नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या। ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय। कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी, कावडी घेतली आली। मिळाली संत माने, मिळाली संत माने। चरण रेणु वंदुरे, चरण रेणु वंदुरे, चरण रेणु वंदुरे, ज्यांचे चरण रेणु वंदुरे। शिवनाम चितळमुखी, शिवनाम चितळमुखी, शिवनाम चितळमुखी, देवा पडिया रे। शिवनाम चितळमुखी, शिवनाम चितळमुखी, शिवनाम चितळमुखी, शिवनाम चितळमुखी। तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। सुदाम बाबा कीर्तन पारायण वगैरे असं इकडं तोंड करून नाही पाहिजे, अधिष्ठानाकडे तोंड करून पाहिजे। तिकडं उभा राहून तिकडं देवाकडे वास्कर महाराज असते तर त्यांनी सगळं बदलायला हवं असतं। अधिष्ठानाकडे तोंड पाहिजे। तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ यांचा संवाद प्रतिपादन करतात। विठ्ठल 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 विठ्ठल। या अभंगात तसं प्रत्यक्ष भगवंताचं बोलणं नाही,
गोपाळाचं बोलणं आहे, पण गोपाळाच्या बोलण्यावरून त्याच्या अगोदर भगवंताचं अशा प्रकारचं बोलणं अनुमानाने सिद्ध होत. तुझ्या संगतीमध्ये आम्हाला काय मिळतं हे गोपाळाच्या रूपात तुकोबाराय सांगतात. याचा अर्थ असा आहे की भगवंताने अर्थात श्रीकृष्णाने यांना विचारलं, अरे तुम्ही सतत माझ्या बरोबरच राहता, माझ्या संगतीमध्ये राहता. परत त्या गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण उठायच्या अगोदर गोपाळ सगळे तिथं आलेले राहायचे. मग मैयाने उठवायचं, अरे कृष्णा पाय गोपाळ आलेले आहेत, आणि याला झोपी घालून मग ते जायचे. सतत देवाच्या बरोबर राहत, कारण गोपाळ भक्त होते. जे भक्त असतात ते सतत देवाच्या बरोबर राहतात ना. हा, जे सतत देवाच्या बरोबर राहतात ते भक्त. उगा कीर्तन करते परायण करते बोंबलत फिरते, त्याला भक्त म्हणण्याचा मूर्खपणा किमान तुकाराम महाराज ज्ञानोबारायाच्या जवळ जे त्यांनी तरी करू नये. विठ्ठल 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 सवरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात, तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात, तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात, तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात. नाही मी तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात. इथं आम्हा शब्द वापरलेला आहे, बहुवचनी सर्वनाम आहे. आम्हाला. तुम्ही कोण? कोणाला घेऊन तुकोबाराय आम्हा म्हणतायत? देहोकराला घेऊन, मराठ्याला घेऊन, माळकऱ्याला घेऊन, कीर्तनकाराला घेऊन, कोणाला म्हटलेलं आहे तुकोबाराने या अभंगामध्ये? आम्हा आम्हा आम्हा. महाराज तुकोबाराने आम्हा त्यांना म्हटलेलं आहे जे भगवंताचे भक्त आहेत, जे भगवंताचे भक्त आहेत. भक्त असे असतात, एकविधामी न धरू पालट, न संडू हे वाट सापडली. आम्ही नामाचे धारक. तुकोबाराय स्वतःला नामधारक म्हणून घेतात, नाही का? नाम जापक वेगळा, नाम ग्राहक वेगळा आणि नाम धारक. तुकाराम महाराजांच्या जातीचं व्हायचं असेल तर नामधारक बनावं लागेल आपल्याला. नामधारक. तुकोबाराय आपला परिचय या रूपाने देतात.
आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, हे आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. कंगनाची खा पाठविला इहलोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, कंगनाची खा पाठविला इहलोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. नामधारक आम्ही नामाचे धारक. तेव्हा तुकोबाऱ्यांचा गाथ्यामध्ये ज्या ज्या चरणामध्ये आम्ही शब्द आलेला आहे त्या आम्ही शब्दाचा अर्थ नामधारक असा घ्यायचा. याही आपण चिंतनाला घेतलेल्या अभंगातही तुकोबारे आमुची म्हणतात, माझी नाही म्हटलेलं, आमुची आमुची एक विशिष्ट वर्गाला घेऊन तुकोबाराय बोलतात. तर हे आमचे म्हणजे नेमके कोण आहे हे, तर हे आहे नामधारक. नामधारक नामधारक हे अखंड देवाजवळ असतात. देव अखंड नामधारकाजवळ असतो. भक्त समागमे सर्व भावे हरी. हरी भक्त समागमे आणि सर्व भावे राहे. अध्यारोत अशा प्रकारचं क्रियापद घ्यायचं. देवही भक्ताबरोबर असतो, भक्तही देवाबरोबर असतात. अखंड देवाबरोबर असतात तेच भक्त असतात. देवाबरोबर राहतात, भक्त देवाबरोबर राहतात. देवापासून वेगळे झाले, विभक्त झाले का ते अभक्त होतात. जे भक्त आहेत तेच भक्त आहेत की जे कधीही देवापासून काय होत नाहीत, विभक्त होत नाहीत. म्हणून ज्याला भक्त म्हणून जीवन जगायचंय त्यांनी सतत देवाबरोबर राहिलं पाहिजे. सतत देवाबरोबर. नुसता नाशिक पासून त्र्यंबकेश्वर पर्यंत फट्टा ओढला म्हणजे देव बरोबर राहतो असं नाही ना. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान सांगतात आपला पत्ता, तुम्ही वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबी न दिसे, वरी योगियाची माणसे परी तयापाशी पांडवा, मी हरपला गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. नाम घोष करीती पण बरवा करीती. नाम घोष करीती पण बरवा करीती. आता नाही मी जास्त इथंच पसरत, कारण आपल्याला काल्याचं कीर्तन करायचंय. आज या ठिकाणच्या उत्सवाचा समारोप आहे, काला आहे आणि काल्याच्या निमित्ताने ही सेवा असल्यामुळं काल्याच्या दिवशी प्राधान्याने भगवंतांनी गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचं उच्चारण करावं लागतं, त्या चरित्राचा अनुवाद करावा. याचे अनुवाद सदा सर्वकाळ करोनी निर्मळ कालाशी. भगवंताचा नाम उच्चार करावा, अखंड करावा आणि बरवा करावा. विठ्ठल 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 विठ्ठल. देवा करता देवाचं नाव घ्यावं. बरवा 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 नेमका काय? बरवाचा शब्दाचा थोडक्यात अर्थ आहे देवा करावं. पंक्तीवाल्याने देवाची सेवा म्हणून झक मारावी, पंक्ती द्याव्या.
नावं घ्यावीन नावं यावीन म्हणून नका करत जाऊ. हरामखोरावो अख्खं जीवन घाल. तुमचं पोरग तरी नाव घेतं का तुमचं एवढं प्रेमाने? आमचं म्हातारं हे तरणं असतं तरी पोरं काय म्हणतात म्हातारं. आणि हे तिथं एक पंगत देत नाही तर लगेच नाव घ्यावं अपेक्षा करते. पुण्याची अपेक्षा करणार ए हेल्या. हे पंक्तीवाल्यालाच नाही म्हणत मी, कीर्तनकारांनी झक मारावी. पुण्या करता कीर्तन करावी. मग तसं कीर्तनकारांनी जर म्हणणाऱ्यांनी कशा करता करा म्हणावं. काही लाजा वाटू द्या ना थोड्याफार. महाराज जे उद्धाराचं साधन आहे, जे पुण्याचं साधन आहे, तेच जर आम्ही पैशा करता अशा प्रकारचं केलं, उद्धाराला साधन काय राहील? काय चाललंय सगळं कलियुगामध्ये? वाटोळ करायचं करून घ्यायचं का? तुम्हाला जर स्वतःचं वाटोळ होऊ नये असं वाटत असेल तर देव प्रसन्न व्हावा, पुण्य निर्माण व्हावं म्हणून या साधना कराव्या. कोणी असो मग या साधनेतला कोणत्याही प्रकारे सगळी देवाची सेवाच घडते. इथं झाडून काढणाराची सुद्धा काय घडते? देवाची सेवा घडते. इथल्या येणाऱ्याला भाकरी टाकणाऱ्याची सुद्धा देवाची सेवा अशा प्रकारची घडते. इथं विना घेऊन पहारा करणारा ही देवाची, आणि कीर्तनकारही जो असतो तोही कशा करता? देवाची सेवा. म्हणून पहिल्यांदाच असतो देवा सेवे करता घेतलेला अभंग नाही का? हळूच विचारावं कोणाच्या हेल्या कोणाची सेवा करण्याकरता उभा राहिला. विठ्ठल 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 वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. अख्खा मानव देह भगवंतानी त्याची सेवा करण्याकरता निर्माण केलेला आहे. बरं नाही सगळं आयुष्यात किंमत जेवढं करायचं तेवढं तरी देवा करता करावं ना. तिथेही सुरू कुठे गेले बाबा फोटो काढतो कायला काढतो रे हेल्या? जप कर ना. तू साधू संतांच्या संगतीत आलाय तर काही उद्धाराची साधनं कर ना. फोटो काढून काय मिळणार आहे तुला? अरे या देहाला मी म्हणण्यामुळेच तर सगळी दुःख भोगावे लागलेत आजपर्यंत, आणि पुढे अनंत कालापर्यंत भोगावे लागतील जोपर्यंत देहाला मी म्हणणार आहे तोपर्यंत. विठ्ठल 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 विठ्ठल. चला काल्याचं कीर्तन आहे त्यामुळं गोकुळातला प्रसंग आहे. भगवंताने विचारलं असावं, खरे गोपाळ सतत तुम्ही माझ्या संगतीत का राहता? काय मिळतं तुम्हाला माझ्या संगतीमध्ये? कोण विचारतोय? देव विचारतोय. महाराज देव जर विचारित असेल तर तो देव नाही, आणि देव असेल तर त्याला विचारायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल देव असेल तर त्याला विचारायची गरज नाही, आणि विचारावं लागत असेल तर तो हरामखोर मग देव नाही. कसं काय देव असू शकतो? महाराज देव तो असतो वेदां समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मानतु वेदन कश्चन. या सर्वज्ञ हा सर्वविद, जो सर्वज्ञ आहे, ज्याला भूतकाळातलंही सगळं कळतं, वर्तमानातलंही कळतं, आणि भविष्य काळातलंही सगळं कळतं. सगळं ज्याला कळतं त्याला देव म्हणतात. आणि मग हे पोरं याच्या संगतीत का राहतात हे त्याला कळत नाही का? काय विचारतोय तो? या कळण्यावरूनच 3 घटक आहे ना या जगामध्ये. एक जड वर्ग आहे, दुसरा जीव वर्ग आहे, आणि तिसरा देव आहे. 3च तर आहे, जड आहे, जीव आहे आणि देव आहे. तर सांगूनही ज्याला कळत नाही त्याला जड म्हणावं, सांगितल्यावरही ज्याला कळत नाही त्याचं नाव काय आहे? जड आहे. सांगितल्यावर ज्याला कळतं त्याला जीव म्हणावं, आणि कळण्याकरता ज्याला सांगण्याची गरज लागत नाही त्याला देव म्हणावं. सांगता तुम्हा कळो येते अंतर, सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्व विश्व
तुम्हा कळो येते अंतर. देवाला आपल्या आत काय चाललेलं आहे हे सांगितल्यावर कळतं असं नाही, न सांगताना कळतं. माणसाला नाही कळत सांगितल्याशिवाय. जवळ बसलेला असला तरी त्याच्या आत काय चाललेलं आहे नाही कळत. काही काही लय हुशार असतात महाराज, पोलिसाला सुद्धा कळू देत नाही दणके खाऊन बी. आताच अशा प्रकारचं ठेवते, पण देवाला कळतं महाराज, सगळं कळतं. आवडे ते वृत्ती किती ती आधी मनवणे. का कळतं तर तो आताच आहे ना, जिथं हे आतले विचार येतात तिथंच तो आहे. त्याच्यामुळे जे आत काय चाललेलं आहे त्याला आपण बाकीच्या सगळ्यापासून चोरू शकतो. आता आपल्याला ती सवय लागलेली आहे, आपण तिथं बी चोरायचा प्रयत्न करतो, पण त्याच्यापासून नाही काय चोरू शकत महाराज. सगळं कळतं त्याला, सगळं कळतं. गोकुळातला दृष्टांत सांगायचा ठरला, गोकुळातला दृष्टांत सांगायचा ठरला तर भगवान रांगत होते, कशाचा तरी आधार घेऊन उभं राहत होते. त्या काळचा तो प्रसंग आहे, संध्याकाळची वेळ आहे. तुळशीच्या अंगणामध्ये यशोदा माता बसलेली आहे. अजून गावातले काही गवळणी आलेले आहेत, इकडच्या तिकडच्या गप्पा चाललेले आहेत. भगवान समोर इकडं तिकडं रांगतायत आणि एवढ्यात एका दासीने येऊन यशोदेच्या कानात काहीतरी सांगितलं. काहीतरी सांगितलं म्हणजे गावामध्ये एक चर्चा चालू होती. ती चर्चा अशी चालू होती की कृष्ण हा नंद यशोदेचा पोरगा नाही. अशी चर्चा का सुरू झाली आम्हाला? चर्चा काही या मीडियावाल्यांनी सगळं बावळट बनवून टाकले लोकांना. कशाच्या चर्चा नाही, सगळ्यांचा विषय त्यावेळेला कृष्ण झालेला होता. संक्रांत नेमकीच झालेली, एका बहिणी संक्रांती करता हळद कुंका करता सगळ्या गवळणीला बोलावलं आणि मग ते हळद कुंकाचा कार्यक्रम चालू असताना मग कुणीतरी चर्चा काढली. त्यातली एक पोक्त गवळण होती, तिला हे सांगायचं होतं की कृष्ण हा साक्षात परमात्मा आहे, देव ईश्वर आहे. तुम्ही त्याला नंद यशोदेचा मुलगा मानण्याची भूल करू, हे तिला सांगायचं होतं. म्हणून ती म्हणली, हे पगडे तुम्हाला एक मी महत्वाची आज गोष्ट सांगते. ती म्हणे काय? कृष्ण आहे ना हा नंद यशोदेचा नाही पोरगा. तिला पुढं वेगळं सांगायचं होतं, पण वस्तीवर राहणारी एक गवळण तिथं आली होती. तिला काय राहवलं नाही मरस, ती मोठ्याने म्हणली, हा गो बाई मला बी असंच म्हणायचं होतं. सगळ्यांचं लक्ष तिचं गेलं. मग बाकीच्याने विचारलं, म्हणजे तुला असं का म्हणायचं होतं? माझं आपलं एवढं मत आहे, मला ते तसलं लय काही शास्त्रन फिस्त्र कळत नाही, पण मला एवढं माहिती आहे की जन्मलेलं पोरग एकतर आईवर जात नाही तर बापावर जात. म्हणजे आजोबावर जाईल, आईच्या बापावर जाईल किंवा बापाच्या बापावर जाईल, म्हणजे मॉडेलनी. मग ती चालण्याची ढब असल, ती बोलण्याची ढब असल, ते संस्कार त्याच्यावर असतात. बघा ना म्हणे नंदबाबाच्या वडिलालाही मी पाहिलेलं आहे, यशोदेला पाहिलं, यशोदेचा बापही पाहिलं. सगळे गोरे पान आहेत दोन्हीकडचे. हे काळ कसं काय? म्हणून मला असं वाटतं की यांनी आपला निपुत्रिकपणा लपवण्याकरता कुठून तरी उचलून आणलेलं असावं. सगळ्याला पटलं ना, ते असलं लय पटत लवकर. आणि मग सगळ्या गावात तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. मग काही जाहिराती वगैरे काढाव्याच लागत नाही. शंकराचा एवढा भाव आता अलीकडे त्याच्यामुळेच वाढलेला आहे. आणि मग ते यशोदेच्या दासीच्या कानावर आल्यामुळे तिनं मालकिनीच्या कानात सांगितलं की लोकात अशी चर्चा चालू आहे. लोक म्हणतात कृष्ण तुमचा पोरगा नाही, कुठून तरी उचलून आणलेला आहे. आणि त्याचं कारण सांगतात की तुम्ही गोऱ्या पान आहेत, नंद बाबा गोरे पान आहेत, हा काळा कसा आहे. महाराज यशोदेचं वात्सल्य प्रेम होतं कृष्णावर.
माझा मुलगा म्हणून कृष्णावरती प्रेम करत होती. खूप दिवसांनी अशा प्रकारचा त्यांना मुलगा झालेला आहे आणि लोक एकदम म्हणतात की हा यांचा मुलगा नाही. पहाड जसा काही अंगावर पडावा तसा दुःखाचा पहाड तिच्या डोक्यावर पडलेला आहे आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा लागलेल्या. कृष्णाने पाहिलेले, आईच्या डोळ्यात पाणी येतो. रांगत रांगत तिथं आला. तिच्याच गुडघ्याचा आधार घेऊन तो उभा राहिला आणि एवढ्या एवढ्या हाताने तिचे डोळे पुसायला लागला आणि विचारलं, आई तू का ग ललती? आई वडिलाची एवढीच अपेक्षा असते महाराज. काही नको असतं त्यांना पोराकडून, फक्त पोराने आपल्याला विचारावं एवढीच. हे हरामखोर हा अवलादी ते सुद्धा विचारित नाही महाराज. म्हाताऱ्यानं काही विचारलं तर म्हातारं इकडं असतं, थोबाड इकडं करून उत्तर देतो. यशोदेचं दुःख कुठल्या कुठं गेलं महाराज. कृष्णाला अशी घट्ट मिठी मारली, छातीला आवळून धरलं, पुन्हा सोडलं आणि मग त्याने विचारलं की का ललती तू? तिनं रडण्याचं कारण सांगितलं. लोक असं म्हणतात की तू आमचा वर्ग नाही. लोक असं का बरं म्हणतात? मी तुमचा नाही असं लोक म्हणण्याचं काय कारण आहे? ते लोकांचं कारण असं आहे की तुझा बाप गोरा पान आहे, मी गोरी पान आहे, तू काळा कसा? असे तिथंच कमरेवर हात ठेवले होते, असे गाल फिल फुगवले आणि सांगितलं, आई खरं सांगू का तुला? हा सांग ना. जन्मलो तेव्हा मी सुद्धा तुझ्यासारखा गोरा पान होतो. अरे जन्मला तेव्हा गोरा पान होता, मग तो असा सावळा कसा काय झाला? तू म्हणला तुला झोप लागलेली, घरात सगळे झोपलेले, अंधार जिकडं तिकडं, आणि जन्माला मी अंधारात अशा प्रकारचा खेळून अंधाराचा रंग मला चिटकून गेला. लहान मुलं काय बोलतात त्याही पेक्षा बोलतात, याच आई बापाला काय असतं? कौतुक असतं. पण मग यशोदेला तो प्रसंग आठवला. खरंच बाकीच्यांना दवाखान्यात न्यावं लागत. एवढं तोंड करून बाहेर बसतात. ते सिस्टरला विचारतात कसं आहे हो? कठीणच प्रसंग असतो ना बाळापणाचा, सगळे जाऊ पडतात. आणि याचा जन्म झाला, मला जाग सुद्धा आली नाही, मी झोपलेले होते. आणि महाराज त्याच्याही पेक्षा त्याला आश्चर्य हे वाटलं की याचा जन्म देणारी मी, मला आठवत नाही, याला कसं काय आठवत असेल? म्हणून सहज तिने विचारलं, कृष्णा हो रे, मला झोप लागलेली होती तुझा जन्म झाला त्यावेळेस, पण मला हे समजत नाही की तुला जन्म देणारी तुझी आई मी, मला तुझा जन्म आठवत नाही, तुला कसं काय आठवत रे? मग काय, चांगला चेंडू आल्यावर षटकार नाही हाणणार तर तो खेळाडू कसा काय? तो म्हणला, आई ते जाऊ दे ना, मला माझा जन्म आठवतो याच्याच विशेष नाहीये, तुझाही आठवतो, तुझ्या बापाचं सुद्धा आठवतो. तुझा बाप कुठं जन्माला ते? विठ्ठल 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 हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय. दृष्टांत संपला. कशा करता सांगितला मी हा दृष्टांत? टाइम जावा म्हणून. या अवलादीचे तुम्ही आहे म्हणूनच कुठल्या बी कीर्तनाचं धकत आहे. फक्त दुकान उघडलं पाहिजे कीर्तनाचं, गिराईक ठरलेलंच आहे. दृष्टांतात नका वाहत जाऊ. विषय हा चालला होता की न सांगताना ज्याला कळतं त्याला देव म्हणतात, न सांगताना ज्याला कळतं त्याला देव म्हणतात. आणि हा गोपाळांना विचारतोय की तुम्ही माझ्या संगतीत का राहता? मग याला माहिती नाही का गोपाळा ह्यांच्या संगतीत का राहता? देव आहे ना हा. असा प्रश्न त्याच्या विचारण्यावर येऊ शकतो.
येतोही. त्याचं उत्तर काय आहे? त्याचं उत्तर असे, पहिलं उत्तर तर हे की आपल्याकडे म्हण आहे पा, लेकी बोले सुने लागे. त्या सासूला सुनेला बोलायचं असतं, पण ती नवीन आलेली असते मोठ्या घरच्या, एकदम तिला नाही बोलत, पुरीला पुढं करून बोलत असते. स्वयंपाक करायचा होता, बटाटे चिरायचे सांगितले, आता त्या पोरीला घरी असताना कधी चिरायचं काम नाही पडत. खरं तर आयांचं हे काम आहे की आपल्या मुलीला सगळ्या क्षेत्रात त्याने तरबेज करायला पाहिजे. मग तू नको करू, तू नको करू, तू नको करू, तू नको करू, मग तसाच ठोंबा तिथं जातो, मग तिला त्रास होतो. आमच्याकडे असणाऱ्या पोरांना सगळं करायला होतं आम्ही, चपात्यापासून ते दिंड्यापर्यंत निघाले पोरं की मग लगेच कुठं ट्रिप तरी काढते, नाही तर दिंडी काढते. चिरताना थोडे मोठे मोठे बटाटे चिरले, ते सासूने भाजी करतात ते बटाटे पाहिले मोठे चिरले, सुनेला म्हणावं ना असे कसे चिरले, लहान चिरायला पाहिजे. ती आपल्या पुरीला म्हणे, गंगे ते म्हणे काय काय तुझ्या आईनं असंच चिरायचं शिकवलंय का? आता एक तर तिने चिरली बी नाही आणि तिची आई तीच आहे ना, तिला माहिती नाही का आपण पोरीला कसं चिरायचं सांगितलं ते. तर त्याचा अर्थ ते तिला फक्त समोर करायचं असतं आणि सुनेला बोलायचं असतं. लोकसभेमध्ये नाही का, खासदारांना प्रश्न कोणाला विचारायचा असतो? मंत्र्याला विचारायचा असतो त्या त्या खात्याच्या. पण मंत्र्याकडे तोंड नाही करणार, मंत्र्याला नाही विचारणार. जो अध्यक्ष असतो लोकसभेचा त्याच्याकडे तोंड करून त्यांना विचारणार, आणि उत्तर देणारे त्यांच्याकडेच तोंड करून मग ते काय देतात, सगळ्याला उत्तर देत असतात. तसं आहे देवाला. गोपाळांना त्याच्याकरता विचारायचं होतं की जगाला कळू दे, माझ्या संगतीत जर तुम्ही आले तर तुम्हाला काय फायदा आहे, माझ्या संगतीत आले तर तुम्हाला काय फायदा आहे. हे जे संगतीत आहे त्यांच्या मुखातून जर लोकांनी ऐकलं तर लोकांचा जास्त विश्वास बसेल, म्हणून गोपाळांना विचारलं. दुसरी गोष्ट अशी आहे, महाराज भाजी ज्या बाईने केलेली असते तिला माहिती असतं की सगळं आपण व्यवस्थित टाकलेलं आहे, भाजी चांगली झालेली आहे, तरीही पण खाणाऱ्याकडून जर आलं वा काय भाजी झाली एवढं म्हटलं की तिचं 2 किलो वजन लगेच वाढत. भगवान विचारतात, गोपाळ मंडळी तुम्ही माझ्या संगतीत सतत का राहता? आता विचारल्यामुळे बाकीच्या सगळ्या गोपाळांनी तुकाराम महाराजाकडे, तुकाराम महाराज त्यावेळेला गोपाळाच्या रूपात होते. तुका म्हणे तरी होतो, आम्ही सगळ्यांनी पाहिलं आणि सांगितलं की आमच्या सगळ्याच्या वतीने तुम्ही सांगा याच्या संगतीत आपण का राहतो. त्यांनी सांगितलं देवा तुझ्या हे तर खरंच आहे, हे तर खरंच आहे. ते काय खरं आहे? खरं हे आहे की कोणी कुठंही जातं ते आपल्याला काही फायदा झाल्याशिवाय कोणी जात नाही. काय आहे जीवाकडे जे फावडं आहे ना ते गावरान फावडं आहे. फावडं म्हणजे कळतं ना, खोरं. काही भागामध्ये खोरं म्हणतात, काही भागामध्ये फावडं. त्याचे 2 प्रकार आहे, सरकारी फावडं आणि गावरान फावडं. फावडंच आहे ते बी भरायचं, ते बी भरायचं काम करतं, हे बी भरायचं काम करतं, पण त्याचा आकारातलाही फरक असतो. मला सरकारी खोडे असे असतात पुढं टाकतात, गावरान खोरं मध्ये रेती असली तरी वड, खडी असली तरी
वड, माती असली तरी वड, लय मोठा सप्ता असला मग शिरा असला तरी विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. तसं कुठल्याही क्षेत्रात तो गेला तरी पहिलं पाहतो आपल्याला काय फायदा, आपल्याला काय फायदा आहे. का पाहू नये माणसानं? त्याच्यात फायदा नाही, त्याच्यात लाभ नाही, अशा प्रकारच्या निरर्थक गोष्टी माणसाने जीवनात कराव्याच का? कारण देह दुर्लभ आहे आणि आयुष्यही सीमित आहे. त्यामुळं तो मूर्खपणा करू नये की ज्याच्यामध्ये फायदा नाही, लाभ नाही, अशा गोष्टीत आयुष्य नष्ट नाही करावं. पण देवाच्या कृपेनं, भगवान शंकराच्या कृपेनं लाभ कशाला म्हणावं आणि हानी कशाला म्हणावी हे कळावं. दुर्दैव आमचं हे आहे की आम्ही हानीला लाभ मानतो आणि वास्तव लाभापर्यंत आम्ही जातच नाही, तिकडं जातच नाही, जातच. तुकोबर आहे. लाभ कशाला म्हणतात सांगू तुम्हाला? हानी आणि लाभ. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी, घडोघडी चिंतनाची जोडी हाची लाभ. सतत देवाचं चिंतन होणं हा लाभ आहे महाराज. सतत देवाचं चिंतन करणं हा लाभ आहे. आणि देवाच्या चिंतना वाचून काहीही मिळणं हानी आहे, हानी. देवाला विसरणं हीच काय आहे? हानी आहे. विसरली तया थोर झाली हानी. हे तर माळ करायला कळाना गेलं तर बिना माळ करायला कवा कळायचं? विठ्ठल 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 विठ्ठल. हरी वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकोबर आहे. पुढे झालेले आहेत गोपाळाच्या रूपाने आणि भगवंताला उत्तर देत आहेत, प्रभू आम्ही तुझ्या संगतीत राहतो. ते का राहतो, तुझ्या संगतीत काय मिळतंय, हा जर तुझा प्रश्न असेल तर घे, लिहून घ्यायचा तर लिहून घे. नंबर एक तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती नाही देखिले ते मिळे जालिया मोचीनी चिते जालिया मोचीनी चिते नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे. तुझी संगती. तुझ्या संगतीमध्ये पहिला लाभ आहे. कोणता लाभ आहे? अमुची निश्चिंती झाली. निश्चिंत अशा प्रकारचं जीवन आमचं बनलेलं आहे. म्हणजे चिंता गेली. तुझ्या संगतीत चिंता गेली. देवाच्या संगतीत. देवाची संगती याचा अर्थ देवाचं चिंतन. देवाची जी संगती प्राप्त होत असते ती चिंतनाने प्राप्त होते. कारण जिथं देवाचं चिंतन आहे तिथं तो असतो. तर देवाच्या अशा स्वरूपाच्या संगतीमध्ये चिंता नष्ट होते. निश्चिंत जीवन बनतं. निश्चिंत. भक्त निश्चिंत असतात महाराज. सत्ताधारी निश्चिंत नाहीत.
बघा संध्याकाळी झोपा लागतात का त्यांना? सत्ता ज्यांच्याकडे निश्चिंत नाहीये, ज्याला झोपा लागण्याकरता गोळ्या घ्याव्या लागत असतील, ज्याचा झोपा लागण्याकरता ढोसावे लागत असेल, हे जीवनात नापास झालेले हेलेत. विठ्ठल 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 का झोप लागत नाही? खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ, काठेवरी पडता व्यापी चिंता तळमळ, काठेवरी पडता व्यापी चिंता तळमळ, काठेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. खाटेवरी पडता काय सोय असते महाराज. अरे बाबा, बंगला असतो त्याला बाहेरून कंपाऊंड असतो, त्या कंपाऊंड मला पुन्हा वर असे ते येईन, त्याला तार येईन, त्याला वरच्या बाजूला पुन्हा अशा पनगड्या राहत. एकच गेट असत, गेटवर बंदूकधारी चौकीदार राहत, मध्ये त्या वाड्यात खोली असते, त्या खोलीला सुद्धा जी खिडकी असते त्याला ग्रिल, पुन्हा ते लाकडाचं खडकं, पुन्हा अशा प्रकारचं मच्छर सुद्धा मध्ये येऊ नये म्हणून ती मच्छरची जाळी राहते. आत एसी बसवलेला असतो, फक्त झोप नसते. फर्निचर, अरे बाप, एका घरी गेलो होतो आम्ही, ते म्हणे बाबा ही फरशी चीनहून मागवलेली आहे, चीनहून, म्हातारी मोडायला. विठ्ठल 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 विठ्ठल. नाव नाही सांगणार, मला माहिती आहे, पण विनाकारण येत त्याला कस तरी वाटेल तिथपर्यंत पोहोचतो. सगळी व्यवस्था आहे. जो घड्याळाचे काटे मोजले, ते घड्याळाचं कसं आहे, 10 वाजले तर 10 टोल पडतात, 10:30 वाजले की 1 टोल पडतो, 11 पण 12:30, 1 आणि 1:30 तिन्ही टायमाला एकच टोल पडतो. त्याला विचारा तुम्ही कोणत्या टोलला कितीचा टोल आहे, ते बरोबर सांगा, झोपच लागते. चिंता आ वासून समोर उभे राहते. चिंता. एकच सुभाषितकारांनी त्या शब्दाचा विशेष सांगितलेला आहे. आपल्याकडे मराठी भाषेत दुसरा एक शब्द आहे चिता आणि चिंता. फक्त याच्यात काय अनुस्वार जास्त आहे. चिंता चित्त समख्याता बिंदू मात्रेण विशेषता सजीवं दहते चिंता निर्जीवं दहते. निर्जीव शरीराला जाळणाऱ्या अग्नीला चिता म्हणतात आणि सजीव शरीराला जाळणारा जो अग्नी आहे त्याचं नाव आहे चिंता. चिंता 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 जर डोक्यात थैमान असेल ना, ते जेवायला बसलेलं असलं तरी काय केलंय हे बी त्याच्या लक्षात येत नाही. तर काय केलंय हे लक्षात येत नाही तर ते कसं लागत आहे हे कसं लक्षात यायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. तेव्हा तुझ्या संगतीत आल्यामुळं पहिला आमचा फायदा झालेला आहे. आम्ही निश्चिंत झालो. म्हणून चिंता नाही आम्हा आम्हा भय चिंता नाही. आम्हा भय चिंता नाही दात. जन्म मरण काही एक. जन्म मरण काही एक. परलोक आले सकळे वैकुंठ. झाला लोक परलोक आले सकळे वैकुंठ. झाला लोक परलोक आले सकळे वैकुंठ. झाला लोक परलोक आले सकळे वैकुंठ. आम्हा भय चिंता नाही.
चिंता, भक्तांना चिंता नसते, भक्तांना चिंता नसते. चिंता करणारा भक्त नसतो. कुणीतरी हिंदी भाषेमध्ये लिहिले, फकीर होकर फिकीर करता ओ साला गद्दा है. गळ्यात माळ घातली भडव्या, नीट घाल ना. माळ घालणं या शब्दाचा अर्थ आहे महाराज देवाला अर्पण करणं. पूर्वी असं होतं, एखादी गोष्ट जर कुणाला द्यायची असेल तर त्याच्यावर काय ठेवलं जात होतं? तुळशीपत्र. माणसाने विचार का होते नाही म्हणे, आता आम्ही त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं, अर्थात त्याचा आमचा काही संबंध राहिला नाही. ते पान काय वाळून उडून जाईल म्हणून मग संतांनी ते खोड घेतलं. आता यांनी काय घातलेले आहे? माळ घातलेले, म्हणजे तुळशीपत्रच ठेवलंय ना शरीरावर. उग सकीनं घातली म्हणून ठकीनं नाही घालावी, त्याचा विचार करावा. घालावी का आपण, मग घालायची तर नीट घालावी. माळ माळ माळ. विठाला 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 त्याच्यावर विश्वास टाकावा महाराज, काही कमी पडू देत नाही तो. तुका म्हणे तया भार घातलिया नुपेक्षिणा दया सिंधू माझा. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. तुका म्हणे देवा अवघा निरविला हेवा, कुटुंबाची सेवा तोच करी. मुली मोठ्याला झालेल्या आहेत, तुकाराम महाराज निश्चिंत आहेत, लग्नाला आले. आता रोजचं खर्चाचं जिजा मौली करायच्या महाराज, मुलीची लग्न कशी काय करायचं लग्न. पण ह्या बाबाला काहीच चिंता नाही. जिजाबाईला आश्चर्य वाटलं, कसंच माणूस आहे हा. एके दिवशी म्हणले मी जिजाबाई, कसं तुम्हाला काय काळीज पिळीज आहे का नाही? काय झालं काय झालं? मुली आता मोठ्याला झाल्यात, लग्नाला आलेले आहेत. आता मी घरचं पाहते, पण आता हे मी कसं काय करणार आहे? तुम्ही बाप म्हणून तुमची काही जबाबदारी आहे की नाही? मुलीच्या लग्नाची काळजी आहे का? हा, पण ज्यांनी त्यांना जन्म दिला तू पाहिल ना. काय नाही महाराज, दुसऱ्या दिवशी शाळेत बाहेरची पोरं आली होती, त्याच्यातली 2-3 पोरं निवडली, लावली हळद, ब्राह्मणाला बोलवलं ना. त्यांच्या बापाला समजलं की तुकाराम महाराजांनी आपली पोरं निवड, मग ते सगळं घेऊन आले, सगळा खर्च केला. चिंता नाही. नाहीतरी महाराज सांगा ना, आपल्या चिंतेनं काय होतं? जे व्हायचं ते होत, जे व्हायचंय ते होत. पाऊसच पडाना गेला, मग बसला कसा तरी करेल, झोपानाच गेला. का झोपाना गेला? पण पाऊस पडाना गेला. तू नाही झोपला म्हणजे पडणार आहे. हेल्या, तू नाही झोपला म्हणजे आपलं कर्तव्य महाराज आपण करावं. आपण जे करण्याकरता आलेलो आहे ते करण्याची चिंता करावी. कसं होणार आहे हा जो त्याच्या हातात आहे तो पाहिल ना, तो करील, त्याची जशी इच्छा असेल तसं घडेल ना. भगवंतावर विश्वास ठेवला, भगवंताच्या संगतीत आल्यामुळं चिंता राहिली. तुझी आहे संगती, पहिलं फल आहे, झाली आमुची निश्चिंती, चिंता रहित. चिंता रहित. तुम्हाला काय वाटतं, किती पैसे मिळाल्यावर चिंता जाईल? जर बारीक विचार केला ना, तर पैशावाल्याला जेवढी चिंता असते तेवढी पैसे नसणाऱ्याला चिंता. मारे रोडच्या कडेला झोपतात, काही एवढं पाला असतं, काही नसतं, तिथं झोपतात. डास चावत नाही, साप येत नाही, काय पाणी कसं पिते हे पार गाळून आणि ते निर्जंतुक करून आणि आमक करून आणि तमक करून. त्याच्यावर विश्वास ठेवा. तेव्हा तुझ्या संगतीत आल्यामुळं चिंता. देव जवळ असला की चिंता नाही.
चिंता जवळ असेल तर देव नाही. असं समजू नका की मूर्तीच्या शेजारी बसलेल्या माणसाच्या जवळ देव असतो. मूर्ती जवळ बसलेली असतात आणि हरामखोर कोण येते खिशात हात घालतंय की नाही हे पाहतात. विठ्ठल 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 देवाजवळ आपण पाहिजे, आपण देवाजवळ. चिंता नाही. तेव्हा तुझी हे संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ते मिळे. दुसरा लाभ तुझ्या संगतीमध्ये एक तर चिंता गेली आणि ते मिळतं की अनेक जन्मामध्ये जे कधी बघितलं सुद्धा नाही अशा सुखाचे भोग, सुखाचे सोहळे, सुखाचे भोग, सुखाचे सोहळे. महाराज याच्या संगतीत रोज हे काट्टे लुणी खात होते. कृष्णाच्या संगतीमध्ये काला खायला मिळत होता जो स्वर्गातल्या देवांना नाही मिळत. काल्याची अशी देव जळी झाले मासे, पुसोनिया हसे टिरी सांगते यांचा काल सुरू झाला की सगळे देव आपापल्या विमानात बसून अंतरिक्षात येत होते. आजी ओस अमरावती, जसं पहिल्यांदा रामायण सुरू झालं ना, महाराज अक्षरशः गाव ओस पडायची, त्या टीव्ही पुढे येऊन बसायची पहिल्यांदा ज्या वेळेला रामायण. तसं यांचा काला सुरू झाला की अमरावती ओस पडायची. अमरावती म्हणजे विदर्भातली नाही, स्वर्गातली. स्वर्गातली सगळे विमानात येऊन असं पाहायचे. आनंद. हे पोरं मिटक्या मारायचे, आनंद. त्यांना वाकुल्या दाखवायचे. काही दिवस झाल्यानंतर देवाने विचार केला नुसतंच पाहून काय उपयोग आहे, आपल्याला खायला मिळायला पाहिजे ना. तो मिळणार कसा? वाटेल ते रूप धारण करण्याची शक्ती होती त्यांच्यामध्ये. ते म्हणे हे पोरं काला झाला की यमुनेच्या डोहात हात धुवायला जातात, म्हणजे हाताला लागलेले कण पाण्यात, आपण पाण्यातले मासे बनवू, ते पाण्यात मासे होऊन आले. आता हे दुसऱ्याला नाही कळालं तरी त्यांचा बाप तिथंच होता ना, त्याला कळालं. त्याने पोरांना काला खाऊ घातल्यानंतर सांगितलं, पोराओ आज हात धुवायला कुणीही यमुनेवर जातो. आणि मग हे हात काय कालायचे? बोबडी पोर हे काय करायचं? पुसा म्हटली. पण मग पुसायचे अशा ठिकाणी सांगितले. ते स्वर्गातले देव आहे ना, डेअरीला पुसायचे सांगितले असते माशा होऊन ते तिथं बसून त्यांनी कण खाल्ले असते. अशा ठिकाणी सांगितले की हे देव तिथं जाऊ शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ब्रह्मदेवाला कळालं. दुसऱ्या दिवशी पेपरवाल्याला देवांचा निराश अशा मोड झाली. ब्रह्मदेवाने वाचला असं एवढं काय काल्यामध्ये आपल्याला मिळावं. ते आलं खाली. ब्रह्मदेव म्हणजे 4 डोके ना, हाय पॉवरच्या सगळ्या मशीनी. त्याने विचार केलेला हा काला कोणाला वाटतो? गोपाळांना वाटतो. भरपूर गोपाळ होते, 9 लाख सवंगडी अशा प्रकारचं मान. गोपाळासारखा वेश घालायचं आणि जायचं. मध्ये काय लक्षात येतं महाराज? इथं किती 500-700 माणसं असली तर चपला जातात नाही का? जातात. म्हणजे असे सामान्य नाही जात, चांगले असले तर जातात. लोक त्यांना काय कीर्तनाला येणारे चपला नेतात, काना मागायला भडव्याचे. कीर्तनाला येणारे चप्पल कसे काय नेतील? आपण गेली ना, चपला नेणारे कीर्तनाला येतात. फरक आहे की नाही? कीर्तनाला येणारे आणि चपला नेणारे कीर्तनाला ह्याच्यात फरक आहे. ते चपला नेणारेच असतात, ते कीर्तनाला आलेलेच नाही, ते चपला न्यायलाच आलेले असतात. प्रत्येक यांच्या आपल्या कुठं लक्षात येतं? ते त्याला वाटलं काय लक्षात येणार एवढ्या मोठ्या पोरात. महाराज तू असा गोपाळासारखा झाला. गोपाळ नाही झाला, सारखा झाला. वारकऱ्यासारखं नाही व्हावं, वारकरी व्हावं.
महाराज आई बापालाही आपलं पोरग शहाणं व्हावं असं वाटत नाही, म्हणून ते पोराला म्हणतात तू शहाण्यासारखा हो. शहाणा हो असं नाही म्हणत, कारण त्यांना माहिती आपण मूर्ख तर आपलं पोरग शहाणं होऊन काय कामाचं. विठाला विठाला विठ्ठल 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 व्यवहारात चालतं महाराज, परमार्थात नाही चालत. तशीच वाकड शर्ट, त्या गुंड्या नाही लावलेल्या, चड्डी, बरेच तिला पट्टा तर नाहीच, पण करजुडा सुद्धा नाही, आपलं जे नाडी सुद्धा नाही, ती करजुड्याला खवलेली. त्या करजुड्याला खवलेली काय एकीकडे वर जाते आणि एकीकडे खाली ते हेल वाकलेलं. ते तशी चड्डी घुसलामध्ये. याने काल्या वाटायचा कार्यक्रम चालू होता, त्याच्या हातावर मला पोरं करायची, भरपूर मोठा गोळा त्यांच्या हातावर ठेवायचा, याचा हात आला की तोंड फिरवायचं. पहिल्यांदा याला वाटलं की गर्दी आहे म्हणून होत असेल, सगळ्यांना दोनदा आलं आणि ह्याच्या पात्रावर मीठ बी नाही आलं. लक्षात आलं त्याच्या गर्दी नाही, दर्दी आहे. गर्दी नाही, दर्दी आहे. आपल्याला यांनी ओळखलेलं आहे आणि मग चौकशी करणे होण्यापेक्षा बिचारा माग सरकला आणि गेला लांब. पण मग काल्याची आशा त्याला ब्रह्मलोकाला जाऊ देईना गेली, काला हेव देईना गेला. आणि मग निराशेच जागा क्रोधाने घेतली. ब्रह्मदेव आहे मी मला काला देत नाही, काय समजते मी हे सत्ताधारी पैशावाले अहंकारीले मी एका गावात खेडेगावात क्षेत्रात करणं बरोबर राहत, त्याला आवड येते येते. खेडेगावात सत्ता करायचं म्हणजे मीटिंग बोलवायची, आणि मीटिंग बोलवली का काहीच ठरलेलं असतं. ते आताच काही नाही, मागचं काढा ना. ते मागे काही ना काही लफडे झालेलेच राहतात, ते काही निघत नाही. मीटिंग फाटाळी म्हणून काही माणसं ज्याला करायचंच ते त्याला बोलायचं टाळतात. नाही बोलवलं, मला नाही बोलवलं का करा म्हणा सप्ताह कसा करते मी, दोन्हीकडून थाप ना. ब्रह्मदेव म्हणे मला देत नाही काय काला, तुझा कोणालाच काला नाही, मला नाही तर कोणालाच काला नाही. याला काला करण्याकरता पोरं लागतात. बरेच पोरं काला खात होते, वासरं चरत लांब गेली, यानं उचलली वासरं थेट ब्रह्मलोकाला. आता वासरं नेल्यानंतर पोरांची पोटं भरली, पाहिले वासरं दिसाना गेली. कृष्णाचं एक होतं, अगोदर सगळ्यांना वाटायचा आणि सगळ्यांची पोटं भरली का मग आपण पाहायचा. आताच्या चेअरमन लोकांचं तसं नाही राहत. लय झालं तर गाड्या घेऊन फिरा बोंबलत, बाकीच्याकडे लक्ष नाही द्यायचं. तो देव आहे, आपण जीव आहे. ते जा म्हणे बाहेर लांब गेले असतील, घेऊन यावं. पोरं पळालेली आहे, हा खाण्यात गुंतलेला आहे. ब्रह्मदेवानं ती संधी पाहिली, उचलली व पोरच किडनॅप केले. म्हणजे आताच होतात किडनॅप करतात असं नाही, ह्यो धंदा लय जुना चालू आहे. पोरं उचलली थेट कुठं ब्रह्मलोकाला. बराच वेळ झाला, पोरं नाही, वासरं नाही, काय भानगड आहे. आणि उभा राहून पाहिलं, कुठं दिसतही नाही. मग अंतर्ज्ञानाने पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं, ओ हे तर आपल्याच चिरंजीवाचा काय आहे पराक्रम. ब्रह्मदेव खुश झाला आणि वरती गेलेला होता. सगळे येऊन निद्रेमध्ये झोपलेले होते. त्याला वाटलं नाक नाही घासायला लावलं तर मग मला ब्रह्मदेव नका म्हणून, मला काला देत नाही. आता ब्रह्मदेवाने हे केल्यामुळं याने काय केलं, त्या पोरांची आणि वासराची सगळ्याची रूप स्वतः धारण केली. जेवढे वासरं होते तेवढे वासरं बनला, आणि जेवढे पोरं होते तेवढे पोरं बनला. हे ब्रह्मदेव वरून जाऊन खाली येईपर्यंत इथलं 1 वर्ष झालं होतं. पुन्हा यांचा काल्याचा कार्यक्रम चालू. खाली आला तर काल, अरे हे पोरं तर आपण वर नेली होती, दुसरे तयार केले का?
ते वर पळत गेलं तर वरही पोर आहे, पुन्हा खाली पळत आलं, खाली पोर आहे, वरचा फोटो काढून आणला तेच पोर आहे. असं नवीन उमेदवार तयार केले असं बी नाही ना, तेच आहे. आणि मग ब्रह्मदेवाला मला 4 डोके एकही चाला ना. ते म्हणे मी फक्त एका साच्यात एकच काढतो, साच्या बदलतो. म्हणून बऱ्याच वेळेला सारखे दिसत असले तरी सारखे नसतात. आपण ते मेंढरं पाहिली ना, 10-15 जणांची जर मेंढरं असली, कळपच्या कळप राहत, सगळे सारखे असतात आणि आपल्याला वाटतं म्हणजे कसे काय काढतात बा वेगळे, काहीच फरक नाही ना. पण त्यांना बरोबर तो फरक कळतो, बरोबर ते निवड वेगवेगळे. एकही डोकं चालना गेलं. शेवट बापाला शरण गेला, विष्णूला. प्रभू हे काय आहे, तुम्ही अजून एखादा ब्रह्मदेव तयार केला का काय? भगवान म्हणतात गाढवा नीट पाय. आणि मग त्यांनी पाहिलं तर त्या कृष्णाच्या ठिकाणी कोण दिसले? भगवान विष्णू दिसलेले. ते पोरं विष्णू रूप आहेत आणि सगळे वासरं विष्णू रूप आहेत. मग शरण आला महाराज, वरून जाऊन खाली आणली, पाया पडला, चूक झाली म्हणले. त्या पोरांच्या पाया पडायला लागला. 4 तोंड, 4 मस्तक, त्याच्यावरती सगळी मुकुट, ते 4 हात, ते पोराच्या पाया पडते. पोर बाबा मागायला पाया पडते. नाही देखिले ते मिळे, असं संसारात ब्रह्मदेव येऊन पाया पडला. असं कधी झालंय? भोग सुखाचे सोहळे. गोपाळांनी सांगितलं, देवा आमच्या घरी होतं तेव्हा काय होतं? ताक प्यावं लागत होतं. घरी ताकाचे सरोवर. घरी म्हणजे संसारामध्ये. ताक म्हणजे आसार विषय. जेवढे खाल्ले तेवढी आग वाढते, जेवढं खाल्लं तेवढी आग अशा प्रकारची वाढलेली असते. तुम्हाला काय वाटतं? संसारातले जे मोठे मोठे कोणाला म्हणतात? ज्याची आग वाढलेली आहे त्याला. संसारातला मोठा म्हणजे आग वाढलेला. सर्वसामान्य खडे फोडत असेल त्याला किती मिळावे वाटतात? 100 मिळत असेल तर 200 मिळावे वाटतील, 500 मिळावे वाटत असतील. केंद्रीय मंत्र्याला एवढेच मिळावे वाटतात. त्याची लय आग वाढलेली असते. विठ्ठल 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 विठ्ठल. आचार्य काय म्हणतात ऐका. कोवा दरिद्रोही विशाल तृष्णा. दरिद्री कोण आहे? ज्याची आग जास्त मोठी आहे तो दलिंदर आहे. आणि श्रीमंत कोण आहे? समस्त तोषः, सतत संतुष्ट राहतो, संतुष्ट राहतो. तेव्हा घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. म्हणून देवा ऐक, तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. आम्ही नवदूत बडिता, आम्ही नवदूत बडिता, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. आम्ही नवदूत बडिता, आम्ही नवदूत बडिता, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे,
म्हणणारे म्हणा थोडं थोडं आता पुन्हा शेवटचा फिरवाई मिळायचे. गोकुळामध्ये आलेले आहेत. गोकुळाचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. गोकुळीच्या सुखा अंत पायर नाही लेखा. पण इकडं मथुरेमध्ये कंस अत्यंत चिंतेत आहे. त्याला कळालेलं होतं की आपला शत्रू, आपला वैरी, आपल्याला ठार करणारा हा जन्माला आलेला आहे. अर्थात त्या बाईनीच कळ लावली ना, तुझं लागे वधी तो उपजला माझी आधी. त्यांनी लगेच मंत्रिमंडळाची बैठक बोलावलेली आहे. ते सगळं वर्तमान सांगितलेलं आहे. मग कोणीतरी एका मंत्र्यांनी ठराव पास केला की बा या 8 दिवसात जे कोणी जन्मला असेल सगळेच मारून टाका. दुसरा म्हणला 8 दिवसाचं काय, 2 महिन्यातले मारून टाका. झाला ठराव पास. सगळे त्याच अवलादीचे. आणि महाराज मग सगळ्या प्रजेमध्ये नुसता आरडा ओरडा बोंबा बोंब चालू आहे. त्याच्यातलेच काही गोकुळामध्ये गेले. अर्थात नंतर पुतनेला पाठवलं आणि मग ती पुतना परत आली नाही. नेमकं कसे मेले याविषयी संभ्रम होता. पण कंसाला संशय होता की हो ना हो, माझा शत्रू गोकुळामध्ये. गुप्तहेर सांगत होते की पोराला घेऊन ती पळत होती. मग ती पळता पळता पडली मेली. दुसरे म्हणे नाही नाही, पळता पळताच मेली नंतर पडली. त्यांच्यात बी असं नक्की सांगता येत नव्हतं. अरे पण मेली कशामुळं ते नाही सांगता येत. अटॅक फिटॅक आला असं ते म्हणे.
जे पोरग घेऊन ती पळत होती त्या पोराने काहीतरी केलं, त्या पोराला खरंच सुद्धा नाही आली. नंतर महाबळ नावाचा दैत्य पाठवला महाराज. त्याची तर अशी फजिती केली, अशी फजिती केली, शेरवा पिवळा होईपर्यंत नुसता हाणला. त्याच धोतर फाटलं, पंचांग तुटलं, उपरनं गेलं. नागा साधू असाच भोंगळाच तो त्यांच्या सभेत गेला आणि तिथं सांगितलं, कंसा, तिथं खोट त्याचं भविष्य सांगितलं, तुझं खरं सांगतो. जे आवडतंय ते खाऊन घे, ज्याला भेटायचंय ते भेट, तू काय आता जास्त दिवस जगू शकत. ते चिंतेत पडलेला नारद महर्षी तिथंच गोकुळाच्या अंतरिक्षामध्ये उभे राहून तो सगळा आनंद लो. मग नारदाला वाटलं की आपण भगवान शंकराला ही आनंदाची गोष्ट सांगावी, म्हणून नारायण 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 करत नारद महर्षी कैलासाला गेलेले आहेत. नारद ते आहेत महाराज, ज्यांच्या अंतःकरणात नारायण आहे, ज्यांच्या तोंडामध्ये नारायण आहे, ज्यांचं सगळं कार्य नारायणाची भक्ती वाढवणार अशा प्रकारचं आहे. नारायण नारायण करत कैलासात गेलो. कैलासात जाऊनही नाचायला लागले. भगवान शंकर त्यांच्याकडे पाहत होते, हे गुंगलेले. मग शेवट शंकर यांनी, अहो नारदजी, मग डोळे उघडले. प्रभू प्रभू प्रभू, अहो काय किती दिवस झाले, लय चांगला सप्ताह भेटला होता का काय? सतत कैलासाला येणारे आता बरेच दिवसाचे आले नाही. प्रभू तुम्हाला सांगायचं विसर, अहो प्रभूंनी मानव अवतार धारण केलेला आहे. काय खूपच आनंद आहे, खूपच आनंद आहे महाराज. भगवंताचं बालरूप पाहण्याची इच्छा, बालरूप पाहण्याची इच्छा भगवान शंकराला झालेली. अशेश्वर नाव त्यांना प्राप्त झालेलं. निघालेले आहेत. 2 गण पुढे आले. आम्ही येतो तुमच्या बरोबर. त्यांनी सांगितलं, मी देवाच्या दर्शनाला चालले. देवाच्या दर्शनाला महाराज एकट्याने जावं. हे लचांड घेऊन यायला सवय राहते लोकांना लचांडाची. तिथं उरावर घेऊन जाते, काय देवाचं दर्शन करू दे, मग याला घालायचं त्याला प्यायचं नाही. विठाल विठाल एकटे आलेले आणि एकट्याला जायचंय. कधीतरी एकटं राहण्याचा प्रयत्न करत नाही. तुम्हाला जायचं तुम्ही जाऊ शकता. ते म्हणे आम्ही पुढे जाऊन तुमचं भांड फोडू. ते म्हणे असं नाही, तुम्हाला काहीतरी दे, येऊ नका. भगवान शंकर सामान्य जोग्याचं रूप धारण केलेलं आहे महाराज. सकाळी सकाळी गोकुळामध्ये आलेले आहेत. भावनिक होते गोकुळातले लोक. अंतर्मुख संत अंतर्मुख असतात. डोळे अर्धोन्मिलित. आज भगवंताचं ध्यान चालू आहे. मुखामध्ये भगवंताच्या नामाचा जप चालू आहे. लोक नमस्कार करतात. त्यांच्याकडं लक्ष नाहीये, नाही का? जगाकडे ज्याचं लक्ष असतं त्याचं देवाकडं नसतं, आणि देवाकडे ज्याचं लक्ष आहे त्याचं जगाकडं नसतं. विठ्ठल 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 विठ्ठल. माणसाला किडन्या 2 आहेत, पाय 2 आहेत, हात 2 आहेत, कान 2 आहेत, डोळे 2 आहेत, मन एकच. मन एकच आहे, आणि ते एका वेळेला एकाच चिंतन करू शकत. एक म्हणा तुझ्या अवघ्या भांडवला वाटीत ते तुला येईल कैसे. भगवंताचं ध्यान करत करत निघालेले. नारदांनी सांगितलं होतं नंदबाबाच्या घरी भगवान प्रगट झालेले आहेत. नंदबाबाच्या वाड्यात गेलेले आहेत. नंदबाबा कचेरीमध्ये जाऊन बसलेले होते. आतमध्ये
पण हे दोन प्रसंग पुतनेचा आणि या महाबळाचा झाल्यामुळे नंदबाबांनी सगळ्यांना सावध केलं होतं. यशोदेला सांगितलं होतं अपरिचित व्यक्ती जवळ पोराला द्यायचं नाही. बाबा दारात उभे मोठ्याने अल्लग निरंजन. यशोदा कृष्णाला स्नान घातलेलं होतं आणि मग अंग वगैरे पुसून कपडे वगैरे घालून त्याला गंध लावत होती. कृष्णाच्या रूपामध्ये मन मोहित झालेलं होतं. बाहेरचा आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचला. डबल अल्लग निरंजन. शेजारच्या बाईने ऐकलं महाराज. ती आली, नमस्कार केला. बाबा नमस्कार. कल्याण वस्तू भिक्षा पाहिजे? हा माई. घर मालकीन काहीतरी कामात दिसते, चला माझ्या घरी चला, मी तुम्हाला भिक्षा वाढते. भगवान शंकर म्हणतात नाही मैया, माझा नियम आहे. ज्या दारामध्ये मी अल्लग गाजवलेली आहे त्या घरातून आली भिक्षा तरच मी घेतो, नाहीतर त्या दिवशी जलपान करून तसंच होतो. असले कशाला नियम केले होते. मग ती आत घुसलेली आहे. यशोदे, अगं यशोदे, काय आहे हे पोरग आल्यापासून आहे ना तुला काही सुधरतच नाही. यशोदा माई आहे म्हणे खरंय खरंय मावशी, हा आल्यापासून मला दुसरं काही सुधरतच अशा प्रकारचं नाही. देव ज्याच्या अंतकरणात आलाय महाराज, देव त्याला दुसरं काही सुधरूच देत नाही. नाही का? दुसरं काही सुधरत असलं तर समजायचं अजून देव आता आलेला नाही. अगं दारात बाबा आलेले आहेत, गोसावी बाबा आहेत, भिक्षा मागतायत. दोनदा त्याने आवाज दिला, तुझ्या कानावर आला नाही? नाही. अगं ठेव त्याला आणि भिक्षा घेऊन चाल. दारातून एखादा याचक विमुख गेला तर तो नुसता जात नाही, त्या गृहस्थी माणसाचं पुण्य घेऊन जातो. त्याच्यामुळे जशी आपली शक्ती असेल, काही नाही तर ग्लासभर पाणी, दोन शब्द गोड, एवढं बोलायला काही हरकत नाही. कृष्णाला पाळण्यामध्ये झोपवलेलं आहे आणि मग शिदा देण्याकरता म्हणजे सूप घेतलं. उदार अंतकरण झालं होतं यशोदा मैयाचं. सूप भरून अशा प्रकारचं धान्य घेतलेलं आहे, पीठ घेतलेलं आहे, भाजी घेतलेली आहे, ते तूप घेतलेलं आहे, डाळ घेतलेली आहे, दक्षिणा पण अशा प्रकारची घेतली आहे आणि ते सूप भरून घेऊन यशोदा मैया आलेली आहे. बाबा घ्या. बाबांनी निर्विकारपणे त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं मैया ए भिक्षा नाही चाहिए, ही भिक्षा मला लागत नाही. यशोदेलाच कसं तरी ओसाळल्यासारखं झालं. तिला वाटलं की आपणही अडाणीच आहे. कोणत्या महाराजाला कोणती भिक्षा द्यावी हे आपल्याला कळायला पाहिजे. तिने तो सूप खाली ठेवलेलं आहे. महाराज चांदीचं ताट घेतलं आणि चांदीच्या ताटामध्ये हिरे माणिक अशा प्रकारचं घेतलेलं आहे आणि आलेले आहे. बाबा हे घ्या. बाबांनी त्याच निर्विकार मुद्रेनं त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं मैया ये भिक्षा नाही चाहिए. यशोदेला आश्चर्य वाटलं. धान्य घेऊन आले होते, ती भिक्षा लागत नाही म्हणतात. आता सोनं नाणं घेऊन आलेले तरी ती भिक्षा लागत नाही. तर सप्ताह चालू असला तर धान्याची पंक्तीला कामाला येईल आलं असतं. कुठं काही मंदिर बिंदिर बांधायचं तर हे कामाला आलं असतं. हे लागत नाही, ते लागत नाही, भिक्षा मागायला तर आले. बाबा काय पाहिजे तुम्हाला? मग काय पाहिजे? मैया मैं बहुत दूर से आया हूँ. ठीक आहे ना बाबा, काय पाहिजे सांगा ना. त्यांनी सांगितलं मैया मला वस्तू नको आहे, मग तुझ्या लालाचं दर्शन हवंय. यशोदा थबकली ना. या जोगड्याला कसं काय कळाला मला लाला झालाय म्हणून. त्यांनी सांगितलं बाबा मला माफ करा, माझ्या पतीची मला आज्ञा आहे.
अपरिचित व्यक्ती जवळ पोराला द्यायचं नाही. तुम्हाला लागत असेल तर भिक्षा घेऊन जा, ही कमी वाटत असेल तर अजून त्याच्यामध्ये टाकते, पोराला मी बाहेर आणणार नाही. भगवान शंकराला म्हटलं आता आली का पंचायत, मी भगवंताचं बालरूप पाहण्याकरता आलोय आणि बालरूप जिच्या ताब्यात आहे ती नाही म्हणते. भगवान म्हणतात मैया बहुत दूर से आया हूं, काशी से आया हूं. यशोदा माता म्हणते तिथंच शंकराचं दर्शन करायचं की नाही, इकडं कशाला. भगवान म्हणतात शंकराचं दर्शन करणं अवघड नाहीये, पण तुझ्या लालाचं दर्शन करणं अवघड आहे. हे दर्शन होण्याकरता युग युग जावी लागतात, त्यावेळेला तो अवतार घेतो. ते म्हणे बाबा मला माफ करा, मी नाही अशा प्रकारचं त्याला बाहेर आणू शकत. बाहेर थंड हवा चालू आहे. शंकर म्हणतात की ज्याच्या आज्ञेनं हवा चालते. टाइम झालाय काय, दूर त्याच्याकरता केला का. विठाला विठाला विठ्ठल 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 दोघंही तटीला अशा प्रकारचे लागलेले आहेत. बाकीच्या गवळणी त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. काय करावं समजे नाही गेलं. यशोदेला समजावून सांगावं तर दोन प्रसंग अगोदरच घडलेले आहेत. दोघांनी त्या मुलाला मारण्याचा अशा प्रकारचा प्रयत्न केला, म्हणून यशोदेचंही बरोबर होतं. बाबा हे सांगितलं की जोपर्यंत मी मुलाचं दर्शन करणार नाही तोपर्यंत इथंच उभा राहील, असाच प्राण देईन. यशोदेने सांगितलं प्राण गेला तर मी पुण्यतिथी करीत जाईन. विठाल विठाल विठ्ठल 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 मी आणणार नाही पोरांना. आता काय करायचं. अरे शेवट भगवान विष्णूची प्रार्थना केली शंकरांनी, प्रभू दर्शन द्यायला. ते म्हणे ते रूप माझ्या हातात नाही, हे रूप पाहिजे असेल तर मी आता येतो तिथं, पण त्या रूपाकरता तुम्हाला यशोदे मायेकडेच वशिला लावावा लागेल. शेवट मायेला पाठवलेलं आहे. ती माया योग माया की जिनं यशोदेला सांगितलं होतं तुला मुलगा होणार आहे म्हणून, ती आलेली आहे. आणि तिनं सांगितलं हे अपरिचित नाहीत, हे फार मोठे बाबा आहेत, जा घेऊन ये बाळाला, यांचा आशीर्वाद घे. अगं यांना मी काशीत अनेक वेळेला पाहिलेलं आहे. हेही म्हणले होते मी काशीहून आलो. यशोदेला थोडा धीर आला, आत गेलेली आहे, कारण टाइम बी झालेला होता. पडदिशी पोराला घेऊन कृष्णाला घेऊन आलेले बाबांनी पाहिलेले आहे. महाराज तृप्त झालेले आहेत. अंतर शरीराने सूक्ष्म शरीराने भगवंताच्या चरणाचा स्पर्श केलेला आहे. भगवानही अत्यंत खुश झालेले आहेत, हसायला लागलेले आहेत. बाई काय पोरग दिटे, मला वाटलं घाबरल त्या बाबाकडे पाहून, येतं हसत आहे. भगवान म्हणतात मैया अगं मित्र आहे माझा त्यो. विठाल विठाल विठ्ठल 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 अशा प्रकारे भगवान मोठे झालेले आहेत. मग गायी चारायला जाऊ लागलेत. गोपाळांना बरोबर घेऊन भगवान गायी चारायला निघतायत. गाय गोपाळ सवंगडी वना, गाय गोपाळ सवंगडी वना, गाय गोपाळ सवंगडी वना वना वना, गाय गोपाळ सवंगडी वना, गाय गोपाळ सवंगडी वना, गाय गोपाळ सवंगडी वना, गाय गोपाळ गाय गोपाळ गाय गोपाळ सवंगडी वना, गोपाळ सवंगडी वना, गाय गोपाळ सवंगडी वना, गाय गोपाळ सवंगडी वना, गाय गोपाळ सवंगडी वना. घेऊन या जाय खेळे, नंदाचा कना गोपाळा बरोबर खेळ खेळायचा. आणि खेळ खेळून वेळ झाली की पोरांनी तक्रार झाली आता वेळ म्हणती, झाली का वेळ बघा ना घड्याळ. लगेच पोरांनी आपापल्या दशम्या देवासमोर आणून सोडायच्या. भगवंताने आपली दशमी त्याच्यामध्ये मिसळायची, सर्वांना गोल बसवायचा तो कालाच.
हातामध्ये घ्यायचा. शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मस्तकवलं तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन् मध्ये सपरिसृदो हासयन्नर्मविश्वै स्वर्गे लोके मिश्री भुजे यज्ञ उन्नरी कवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज त्यानंतर काल्याचा अभंग होईल, आरती होईल. आरती झाल्यानंतर मग जे कार्यकर्ते सांगतील त्याप्रमाणे पुढील कार्यक्रम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंकला वेले दुरे होतो चिघाचे मेवरे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोने कडे वाहत त्या धारा दारे दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोने गडे तुका म्हणे हाती टोका अधिक उणे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोने गडे कंठ धरिला कृष्णमणी अवघाजने प्रकाश मला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो मला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे मला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोलिलेले कुरे वेडी वाकोडी उत्तरे कराच महापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या पुला राजमापराध